बच्चों, आप सबको नमस्कार। आज मैं 10वीं कक्षा के तृतीय भाषा हिंदी विषय में हिंदी विषय में हिंदी विषय के बारे में हम जानकारी प्राप्त करेंगे। इस 10वीं कक्षा के एक पाठ है। आप सबको एक प्रश्न मैं पूछता हूं, आप उत्तर दे सकते हैं। हमारा देश का नाम क्या है? आप सबको पता ही है, हमारा देश का नाम भारत है। भारत राज्य के, भारत देश के, भारत देश में हम किस राज्य में रहते हैं? इस प्रश्न का उत्तर आप लोग सबको मालूम है। भारत राज्य में, भारत देश में हम कर्नाटक राज्य में रहते हैं। कर्नाटक राज्यದಲ್ಲಿ ನಾವು ವಾಸ ಮಾಡುತ್ತೇವೆ। बच्चों, तीसरी प्रश्न, कर्नाटक में कौन सी भाषा बोली जाती है? आप सबको मालूम है कि कर्नाटक में कन्नड़ भाषा बोली जाती है। तो आज 10वीं कक्षा तृतीय भाषा हिंदी इस विषय में 15वीं पाठ कर्नाटक संपदा के बारे में जानकारी प्राप्त करेंगे। कर्नाटक संपद पाठದ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಇವತ್ತು ತಿಳಿದುಕೊಳ್ಳೋಣ। पहले हम कर्नाटक संपद पाठ का आशय, इस पाठ का आशय क्या है? ಈ ಪಾಠದ ಆಶಯ ಏನು ಇದರ ಬಗ್ಗೆ माहिती पढ़ना। इस पाठ का आशय क्या है? इस पाठ का आशय है कि जननी जन्मभूमिश्च स्वर्गदपि घरियासी। प्रत्येक व्यक्ति का अपने मातृभूमि से अनुराग और उस पर अभिमान करना सहज है। बच्चों, आप किस भूमि में जन्म लेते हैं, उस जन्म पर अनुराग रखना सहज है। ಯಾವ ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ನಾವು ಜನ್ಮವನ್ನು ತಾಳುತ್ತೇವೆ, ಆ ಭೂಮಿ ಮೇಲೆ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಿಗೂ ಕೂಡ ತುಂಬದೇ ಆದ ಮೋಹ ಇರುತ್ತೆ, ಪ್ರೀತಿ ಇರುತ್ತೆ, ತುಂಬನೇ ಅದರ ಮೇಲೆ ಅಹಂಕಾರ ಇರುತ್ತದೆ। ಎಲ್ಲೇ ಹುಟ್ಟಿ ಎಲ್ಲೇ ಬೆಳೆಯಲಿ, ಯಾವುದೇ ದೇಶಕ್ಕೆ ಹೋಗ್ಲಿ, ನಾವು ನಮ್ಮ ಮಾತೃಭೂಮಿಯನ್ನ ಸದಾ ನಾವು ನೆನಪಿಸ್ತೀವಿ, ಸದಾ ಅದರ ಮೇಲೆ ಅನುರಾಗ ಇರುತ್ತೆ। ಇದು ಸಹಜವಾಗಿರುತ್ತೆ, ಮಾನವನ ಸಹಜ ಗುಣ। ಎಲ್ಲಿ ನಾವು ಹುಟ್ಟಿರ್ತೀವೋ ಆ ಒಂದು ಭೂಮಿ ಮೇಲೆ ವಿಪರೀತ ವ್ಯಾಮೋಹ ಇರುತ್ತೆ। ಅದೇ ರೀತಿ ನಮ್ಮ ಯಾವುದೇ ಒಂದು हम किस जन्म मातृभूमि पर जन्म लेते हैं, उस भूमि पर अनुराग रखना सहज है। और सहजವಾಗಿ ಆ ಭೂಮಿ ಮೇಲೆ ಯಾವುದೇ ವ್ಯಕ್ತಿ ಇರಲಿ, प्रत्येक, इस शब्द में एक संधि है, प्रति अधिक एक, प्रत्येक, इसमें यण संधि है। यण संधि कैसे आते हैं? यण संधि में या अथवा व प्रत्यय आ जाता है, तब हमको मालूम पड़ जाता है कि यहाँ यण संधि है। य, व और र शब्द आदेश आते हैं तो हमें पता चलता है कि यहाँ यण संधि है। प्रत्येक व्यक्ति को अपने मातृभूमि पर अभिमान रहना सहज है, सहजवाಗಿದೆ।
कर्नाटक हमारी जन्मभूमि है. ನಾವು ಜನ್ಮ ಎತ್ತಿರೋ ಭೂಮಿ ಕರ್ನಾಟಕವಾಗಿದೆ. यहाँ की प्राकृतिक सुषमा सुषमा अत्यधिक सुंदर. सुषमा अत्यधिक सुंदरता. अत्यधिक सुंदरता. अत्यंत सुंदर. ಇಲ್ಲಿನ ಒಂದೊಂದು ಸ್ಥಳನೂ ಕೂಡ ಅತ್ಯಂತ ಸುಂದರವಾಗಿದೆ. ಸುಂದರವಾಗಿರುವಂತಹ ನಯನ ಮನೋಹರ ಇರುವಂತಹ ಸ್ಥಳ ನಮ್ಮ ಮಾತೃಭೂಮಿ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ. ಕರ್ನಾಟಕದ ರಾಜ್ಯ ನಮಗೆ ಇದು ನೋಡಲಿಕ್ಕೆ ಅತ್ಯಂತ ಸುಂದರವಾಗಿರುವುದು. ಸಾಹಿತ್ಯಿಕ ವೈಭವ್, ಇಲ್ಲಿ ಸಾಹಿತ್ಯದ ಭಂಡಾರನೇ कर्नाटक राज्य साहित्यिक भंडार और ज्ञान विज्ञान क्षेत्र की प्रगति अपार है. कर्नाटक राज्य विश्वविख्यात है. यहाँ ज्ञान विज्ञान क्षेत्र की प्रगति इಲ್ಲಿನ कर्नाटक राज्यದ ಪ್ರಗತಿ ವಿಶ್ವವ್ಯಾಪಿಯಾಗಿದೆ. ಇದು ಅಪಾರವಾಗಿದೆ. ಜಗತ್ತಿನಲ್ಲೇ ಇದು ಬಹಳಷ್ಟು ಬೆಳವಣಿಗೆಯನ್ನು ಹೊಂದಿರುವಂತಹ विकसितವನ್ನು ಹೊಂದಿರುವಂತಹ राज्य आಗಿದೆ. देश देश के लोग यहाँ के तकनीकी के विकास की मुक्त कंठ से प्रशंसा करते हैं. इಲ್ಲಿನ भारत के देश के लोग भी और विदेश के लोग भी यहाँ कर्नाटक राज्य की तकनीकी क्षेत्र में जो विकास हुआ है उनके बारे में देश विदेश के लोग बहुत प्रशंसा करते हैं. ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ तकनीकी तांत्रिकते तकनीकी ಇಲ್ಲಿನ ರಾಜ್ಯದ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಏನು ತಾಂತ್ರಿಕತೆ ವಿಕಾಸ ಹೊಂದಿದೆ ಇದು ನಮ್ಮ ದೇಶದಲ್ಲದೆ ವಿದೇಶದಲ್ಲಿ ಕೂಡ ತುಂಬಾನೇ ಬೆಳವಣಿಗೆಯನ್ನ ಹೊಂದಿದೆ. ಪ್ರಖ್ಯಾತಿಯನ್ನ ಹೊಂದಿದೆ. ಇದನ್ನ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದ ಪ್ರಗತಿಯನ್ನ ತಾಂತ್ರಿಕತೆಯ ಪ್ರಗತಿಯನ್ನ ದೇಶ ವಿದೇಶದ ಜನರು ಮುಕ್ತ ಕಂಠದಿಂದ ನಮ್ಮನ್ನ प्रशंसा ಮಾಡ್ತಾರೆ. देश देश के लोग यहाँ की तकनीकी की विकास की मुक्त कंठ से प्रशंसा करते हैं. ನಮ್ಮ ರಾಜ್ಯದ ವಿಕಾಸವನ್ನ ನಮ್ಮ ರಾಜ್ಯದ ತಾಂತ್ರಿಕತೆಯನ್ನ मुक्तವಾಗಿ प्रशंसेयನ್ನ ಮಾಡ್ತಾರೆ. यहाँ तक कि आप सबको मालूम है कि एक बार जापान देश के प्रधानमंत्री भारत देश को आ रहे थे. उन्होंने पहले हमारे देश के राजधानी दिल्ली नहीं गया, वहां सीधा जापान से बेंगलुरु आया. कर्नाटक राज्य की राजधानी बेंगलुरु आया क्योंकि उसे मानता कि इडी संपूर्ण जगತ್ತಿನಲ್ಲೇ ಅತ್ಯಂತ ವೇಗವಾಗಿ ಬೆಳೆಯುತ್ತಿರುವಂತಹ ರಾಜ್ಯ ಕರ್ನಾಟಕ. ಅದರಲ್ಲೂ ನಮ್ಮ ರಾಜ್ಯದ ರಾಜಧಾನಿ ಬೆಂಗಳೂರು ವಿಶ್ವವಿಖ್ಯಾತಿಯನ್ನ ಪಡ್ಕೊಂಡಿದೆ. ಹಾಗಾಗಿ ಜಪಾನ್ ದೇಶದ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಕೂಡ ನೇರವಾಗಿ ಕರ್ನಾಟಕಕ್ಕೆ ಬಂದ್ಬಿಟ್ಟು ಇಲ್ಲಿನ ತಾಂತ್ರಿಕತೆ ಇಲ್ಲಿನ ವಿಕಾಸವನ್ನ ತಿಳ್ಕೊಂಡ್ರು. ಅದಕ್ಕೆ ಜಗತ್ತಿನಲ್ಲಿರುವಂತಹ ಎಲ್ಲಾ ದೇಶ ವಿದೇಶದ ಜನರು देश विदेश के लोग मुक्त कंठ से हमारे राज्य को प्रशंसा करते हैं. कर्नाटक राज्य के तकनीकी के बारे में, यहाँ के लोगों के बारे में, यहाँ के प्रदेशों के बारे में, यहाँ के प्रकृति सौंदर्य के बारे में, यहाँ के साहित्यिक विकास के बारे में मुक्त कंठ से प्रशंसा करते हैं. इस संदर्भ में प्रस्तुत पाठ अत्यंत प्रासंगिक एवं सार्थक है. ಈ ಒಂದು ಪಾಠ ತುಂಬಾನೇ ಈ ಒಂದು ಪಾಠ ಕರ್ನಾಟಕ ಸಂಪದ ಏನಿದೆ ಇದನ್ನ ನಾವು ನೋಡ್ಕೊಂಡ್ರೆ ಅದು ನಮಗೆ ತುಂಬಾನೇ ಸಾರ್ಥಕತೆಯನ್ನ ಪಡ್ಕೊಡುತ್ತೆ. ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ಮಾಹಿತಿಯನ್ನ ಪಡ್ಕೊಂಡಾಗ ಇನ್ನಷ್ಟು ನಮಗೆ ಸಾರ್ಥಕತೆಯನ್ನ ತಂದುಕೊಡುತ್ತೆ. ತುಂಬಾ ನಮಗೆ ಇದರ ಬಗ್ಗೆ ಮಾಹಿತಿ ಸಿಗುತ್ತೆ. इस पाठ का यहाँ तक मैंने जो कहा इस पाठ का आशय. अगर प्रश्न पूछा तो 3 अंक का एक प्रश्न पूछ सकते हैं. यहाँ प्राकृतिक संपदा पाठ का एक आशय.
यहाँ एक टिप्पणी में आपको जानकारी करना है, जानकारी प्राप्त करना है। विस्परिंग गैलरी क्या है? विस्परिंग गैलरी कहाँ है? विस्परिंग गैलरी इसके बारे में मालूम इसके बारे में प्राप्त करेंगे। यहाँ विजयपुर के विश्वविख्यात गोल गुंबज है। बहुत ही छात्र गोल गुंबज देखे हैं। हर साल स्कूल में प्रवास करते हैं तो एक ना एक साल जरूर हम बीजापुर को जाते ही हैं और गोल गुंबज के बारे में कुछ छात्रों को जो भी प्रवास किए हैं उन लोगों को जानकारी है। ಯಾರ್ಯಾರು ಪ್ರವಾಸ ಮಾಡಿದಿರಿ ಬಿಜಾಪುರಕ್ಕೆ ಎಲ್ಲಾನು ನಿಮಗೆ ಮಾಹಿತಿ ಇದೆ। ಇಲ್ಲಿ ನಿಮಗೆ ವಿಶ್ವವಿಖ್ಯಾತ ಇರುವಂತಹ ಗೋಲ್ ಗುಂಬಜ್ನ ನಾವು ಬಿಜಾಪುರದಲ್ಲಿ ನೋಡಬಹುದು। इसकी वास्तुकला अनोखी है, अनोखी अनोखी अपूर्व अद्भुत ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಅದ್ಭುತ, ಅನೋಖಿ, ಅದ್ಭುತ, ಅಪೂರ್ವ, अनूठा, अद्भुत शब्द का 4 शब्द है। अनोखी, अपूर्व, अद्भुत, अनूठा। अद्भुतवाಗಿದೆ ಇಲ್ಲಿನ वास्तुकले। विस्परिंग गैलरी जो विजयपुर में है, यहाँ वास्तुकला में अद्भुत है। इस गुंबज के एक छोर से धीमी आवाज से बातें करें तो वहां विरुद्ध छोर से स्पष्ट सुनाई देती है। ನಾವು ಒಂದು ತುದಿಯಿಂದ ನಿಂತುಕೊಂಡು ನಾವು ಮಾತಾಡಿದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಅದು ಇನ್ನೊಂದು ತುದಿಗೆ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಕೇಳಿಬರುತ್ತೆ। ಇದನ್ನ ನಾವು ಗೋಲ್ ಗುಂಬಜಲ್ಲಿ ನೋಡಬಹುದು। ओके यहाँ गुंबज के एक छोर से, छोर किनारा, छोर का अर्थ है किनारा, किनारा, तीरा, डंडे, तुदी। एक छोर से, यहां गुंबज के एक छोर से धीमी आवाज से बातें करें तो वह विरुद्ध छोर से स्पष्ट दिखाई देती है। ಒಂದು ತೀರದಿಂದ ಅಥವಾ ಒಂದು ತುದಿಯಿಂದ ನಾವು ಮಾತನಾಡಿದ್ರೆ, ಒಂದು ತುದಿಯಿಂದ ಶಬ್ದವನ್ನು ಮಾತಾಡಿದ್ರೆ ಅದು ಇನ್ನೊಂದು ತುದಿಗೆ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಕೇಳಿ ಬರುತ್ತೆ। आवाज, आवाज, आवाज शब्द का बहुवचन रूप आवाजें। एकवचन बहुवचन देखिए, एकवचन बहुवचन, एकवचन बहुवचन, आवाज, आवाजें। नेक्स्ट बात, बातें, बात, बातें। देखिए आवाज शब्द का बहुवचन रूप आवाजें, बात शब्द का बहुवचन रूप बातें। देखिए एक छोर से धीमी आवाज से बातें करें तो वह विरुद्ध स्वर से स्पष्ट दिखाई देती है। इस गुंबज की एक और विशेषता यहाँ की, यहाँ एक बार आवाज निकालने से या 7 बार प्रतिध्वनित होती है। ಈ ಗುಂಬಜಲ್ಲಿ ನಾವು ಒಮ್ಮೆ ನಾವು ಮಾತಾಡಿದ್ದು ಒಂದು ವಿಶೇಷತೆ ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ, ನಾವು ಮಾತಾಡಿದ್ದು ಒಂದ್ಸರಿ ಮಾತಾಡಿದ್ದು ಅದು 7 ಬಾರಿ ಪ್ರತಿಧ್ವನಿಯಾಗಿ ನಿಮಗೆ ಕೇಳುತ್ತೆ। 7 बार आवाज निकलने से, यहाँ 7 बार प्रतिध्वनि होती है। एक बार यहाँ एक बार आवाज निकलने से ಒಂದ್ಸರಿ ನಾವು ಶಬ್ದವನ್ನು ಮಾತಾಡೋದ್ರಿಂದ 7 बार ಪ್ರತಿಧ್ವನಿತ होती है। 7 ಸರಿ ಅದು ನಿಮಗೆ ಪ್ರತಿಧ್ವನಿಯಾಗಿ ಕೇಳುತ್ತೆ। ಸಾಕಷ್ಟು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ನೀವೆಲ್ಲರೂ ಇದನ್ನ ನೋಡಿರ್ಬೋದು। बहुत छात्र शायद यहाँ बीजापुर को गए होंगे और देखे भी होंगे। जो भी नहीं देखा है, एक बार अपनी जिंदगी में एक बार विजयपुर को जाकर देखना चाहिए। जरूर बच्चों, एक बार, एक ना एक बार आप जाकर
यहाँ गोल गुंबज को देखिए। और कर्नाटक संपदा पाठ के बारे में कुछ जानकारी प्राप्त करेंगे। प्रस्तुत यहाँ कर्नाटक संपदा एक निबंध है। यहाँ निबंध द्वारा छात्र कर्नाटक के ಅತೀತ ವೈಭವ, ಇಲ್ಲಿನ ವೈಭವವನ್ನು ನಾವು ಈ ಪಾಠದಲ್ಲಿ ನೋಡ್ತೀವಿ. ವರ್ತಮಾನ ಪ್ರಾದ್ಯೋಗಿಕಿ ವಿಕಾಸ ಅಂದರೆ ಇವತ್ತಿನ ಔದ್ಯೋಗಿಕ ವಿಕಾಸ, ಔದ್ಯೋಗಿಕವಾಗಿ ಬೆಳವಣಿಗೆಯನ್ನು ನಾವೇನು ಹೊಂದಿದ್ದೀವಿ. और तथा प्रकृति संपदा के साथ साथ इस राज्य के महान व्यक्तियों की साधना का ಪರಿಚಯ ಪ್ರಾಪ್ತ करते हैं. ಇಲ್ಲಿನ ನಾವೇನು ನೋಡ್ಬೋದು ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿನ ಔದ್ಯೋಗಿಕ ವಿಕಾಸ, ತಾಂತ್ರಿಕತೆ ವಿಕಾಸ, ಪ್ರಕೃತಿ ಸಂಪತ್ತಿನ ಬಗ್ಗೆ ತಿಳ್ಕೋಬಹುದು, ಮತ್ತು ಇಲ್ಲಿನ ಸಾಹಿತ್ಯದ ಬಗ್ಗೆ ತಿಳ್ಕೋಬಹುದು, ಮತ್ತು ಇಲ್ಲಿ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿರುವಂಥ ಮಹಾನ್ ವ್ಯಕ್ತಿಗಳ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಈ ಪಾಠದಲ್ಲಿ ತಿಳ್ಕೊತೀವಿ. कर्नाटक राज्य भारत देश का प्रगतिशील राज्य है. भारत देश में कई राज्य हैं, इनमें से कर्नाटक राज्य अत्यंत प्रगतिशील राज्य है. अत्यंತ ಪ್ರಗತಿಯನ್ನು ಸಾಧಿಸುತ್ತಿರುವಂಥ ರಾಜ್ಯ. ಭಾರತದಲ್ಲೇ ಹಲವಾರು ರಾಜ್ಯಗಳಿದ್ದಾವೆ. ಆ ರಾಜ್ಯಗಳಲ್ಲಿ ಅತ್ಯಂತ ಪ್ರಗತಿಯನ್ನು ಹೊಂದುತ್ತಿರುವ ರಾಜ್ಯ ಅದು ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ. ಯಾಕಿ आबादी जनसंख्या, यहाँ की आबादी जनसंख्या यहाँ की आबादी लगभग 6 करोड़ से ऊपर है. लगभग ಹೆಚ್ಚು ಕಡಿಮೆ 6 करोड़ से ऊपर है. 6 करोड़ 6 करोड़ 8 कोटी 6 करोड़ 8 कोटी 6 ಕೋಟಿಗಿಂತ ನಾವು ನಮ್ಮ ಭಾರತದ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದ ಜನಸಂಖ್ಯೆ 6 ಕೋಟಿಗಿಂತಲೂ ಹೆಚ್ಚು ಕಡಿಮೆ 6 ಕೋಟಿಗಿಂತಲೂ ಹೆಚ್ಚಿದೆ. प्रकृति माता ने कर्नाटक राज्य को अपने हाथों से सवार कर सुंदर और समृद्ध बनाया है. ನಮ್ಮ ಪ್ರಕೃತಿ ಮಾತೆ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯವನ್ನು ತನ್ನ ಕೈಯಾರ ಅವಳು ಸುಂದರವಾಗಿ ಅಲಂಕಾರಗೊಳಿಸಿದ್ದಾಳೆ. ಸವಾರ್ಕರ್ सजाना, अलंकृत करना. ಪ್ರಕೃತಿ ಮಾತೆ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯವನ್ನ ತನ್ನ ಕೈಯಾರೆ ಸುಂದರವಾಗಿ ಅಲಂಕೃತವನ್ನ ಮಾಡಿದ್ದಾಳೆ. ಪ್ರಕೃತಿ ಮಾತೆ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯವನ್ನ ತನ್ನ ಕೈಯಾರೆ ಅವಳೇ ಅಲಂಕಾರ ಮಾಡಿದ್ದಾಳೆ ಮತ್ತು ಸಮೃದ್ಧವನ್ನಾಗಿ ಮಾಡಿದ್ದಾಳೆ. ಕರ್ನಾಟಕ की प्राकृतिक सुषमा नयन मनोहर है. ಇಲ್ಲಿನ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದ ಪ್ರಾಕೃತಿಕ ಸುಷ್ಮಾ अत्यधिक सुंदरता. लिखा है सुषमा अत्यधिक सुंदरता देखिए, अत्यंत सुंदर.